Hello everyone, welcome to Tasty Moments and my new mini vlog also. I hope you all are doing well. आजचा vlog आहे खास गुढीपाडव्याच्या दिवसाचा आणि त्या दिवशी होता माझा उपवास म्हणजे गुरुवार. तर माझा उपवास असतो त्याच्यामुळे आज मी तुम्हाला साबुदाण्याची उसळ एका वेगळ्या पद्धतीने आणि चविष्ट कशी होईल ते दाखवणार आहे. कारण बरेचदा साबुदाणा भिजत नाही, चिवट होते उसळ, कडक वाटते, खाताना चावल्या जात नाही. हे जर तुमचे क्वेश्चन्स असतील ना तर आजचा हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्यासाठी रात्रभर साबुदाणा भिजत घातला आणि कुकरला त्याच्यात काहीही पाणी न घालता फक्त 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायचा. मस्त मऊसूत होतो. तासाने तास साबुदाणा भिजू घालूनही तुमची उसळ जर चिवट होत असेल, चावल्या जात नसेल तर हा उपाय नक्की करा. आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे दाण्याचा कूट करण्यासाठी. आता दुसरी मी डिश बनवत आहे गुढीपाडवा असल्यामुळे बासुंदी बनवायची होती. त्याची सुद्धा एक नवीन पद्धत आणि टेक्निक सांगणार आहे. कमीत कमी दुधामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये दूध न आटवता अशी कोणती जी ट्रिक आहे ज्याने तुम्ही घट्टसर आणि एकदम हॉटेल स्टाईल हलवायासारखी बासुंदी बनवू शकता. तर तुमच्यासाठी दोन्ही जुन्याच रेसिपी पण नवीन पद्धतीने, नवीन टेक्निक, नवीन ट्रिक सहित आणि वेळ वाचेल आणि खाण्यास चविष्टही लागतील आणि मस्त कशा बनवता येतील या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत हा नक्की बघायचा आहे. तर साबुदाणा 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला. अगदी मऊसूत छान झालेला आहे. इकडे बासुंदीसाठी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी दुधाला फक्त 10 ते 15 मिनिटापर्यंत उकळू दिलं आणि त्याच्यानंतरची ही ट्रिक आहे म्हणजे चमच्याने 1 चमचा दुसऱ्या पॅनमध्ये दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर घातलं आणि याचा एक आपण इन्स्टंट खवा तयार करणार आहोत. म्हणजे तासनतास दूध आटवत बसायची अजिबात गरज नाही. अगदी घट्टसर हॉटेल स्टाईल बासुंदी एवढी चविष्ट बनून तयार होते. आणि इथे बघू शकता हा इन्स्टंट खवा तयार झालेला आहे. पटकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि बासुंदीला जो एकदम मस्त कलर येतो ना, एकदम हॉटेल स्टाईल, तो कसा बनवायचा. तर पॅनमध्ये घेतली आहे साधारणतः अर्धा ते पाऊण वाटी साखर. तुम्हाला जसं गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही साखर घेऊ शकता. अगदी थोडंसं पाणी घालायचं छोट्या चमच्याने 1 चमचा आणि त्याचं ना असं तगार बनवून घ्यायचं. म्हणजे मेल्ट करून घ्यायची साखर. म्हणजे ब्राऊन जो कलर येतो ना बासुंदीला तो कशामुळे येतो हॉटेलचा, तर तो असा होतो. सगळी अशी साखर विरघळली, ब्राऊन कलर आला का दुधामध्ये मिक्स करायची. खवासुद्धा मिक्स करायचा आणि एक जीव होऊ द्यायचं. सगळं आतमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत. दोन्ही ट्रिक वापरून एकतर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये तासनतास दूध न आटवता घट्टसर हलवायसारखी बासुंदी बनवू शकता. आणि जो एक मस्त जो चहासारखा रंग येतो ना बासुंदीला, तर तो या पद्धतीने जर आपण साखर टाकली तर त्याच्यामुळे येतो. आता जरी ही तुम्हाला पातळ दिसत असली आहे तर जसं जसं ही थंड होते ना एकदम घट्टसर होते. तर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये विलायची पावडर ॲड केली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बाउल थंड करून घ्यायचं आणि असं एखाद्या पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवून आणि थोडंसं थंड झालं की याला फ्रीझरमध्ये ना मस्त सेट व्हायसाठी ठेवून द्यायचं. 1 नंबर तुमची बासुंदी रेडी होईल. त्याच्यानंतर आपण जे बासुंदीमध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत ना ते फ्राय करून टाकणार आहोत. त्याच्यामुळे ना एक मस्त खाताना क्रंची वाटतात ड्रायफ्रूट आणि खाताना एक वेगळीच मजा येते. आता उसळला फोडणी देऊया. पॅनमध्ये घातलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये जिरं फुलू दिलं. 3 ते 4 हिरव्या कट केलेल्या मिरच्या घातल्या. त्याच्यानंतर अख्खे शेंगदाणे घातले. थोडेसे दाण्याचा कूट पण घालणार आहोत. ऑलरेडी साबुदाण्यामध्ये मी दाण्याचा कूट आणि मीठ ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर एक बॉईल केलेला बटाटा घेतला. तो सुद्धा छान थोडासा क्रिस्पी होईपर्यंत त्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि नंतर साबुदाणा असा एकजीव करून घालून घेऊया. अगदी शिजलेलाच आहे हा साबुदाणा, फक्त आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही उसळ बनवली ना तर एकदम मस्त मऊसूत होते आणि बराच वेळ मऊसूतसुद्धा राहते. 5-6 म्हणजे संध्याकाळपर्यंत. थोडासा पाण्याचा हपका मारायचा, एक उकळी येऊ द्यायची आणि जबरदस्त साबुदाण्याची उसळ टेस्टी तयार आहे. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. इन्स्टंट जर बनवायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही 1 तास जरी साबुदाणा भिजवला असला आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढल्या ना तरीसुद्धा 1 नंबर ही साबुदाण्याची उसळ तयार होते. आणि बासुंदीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेली होती सेट व्हायसाठी. आता ड्रायफ्रूट्स टाकून मस्त सर्व करूया. काही याच्यामध्ये मी गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात, रोज पेटल्स वाळलेल्या, त्यासुद्धा टाकलेल्या आहे गावरानी गुलाबाच्या. आणि हे बघू शकता दाटसर बासुंदी तयार आहे. ब्लॉग आवडला असल्यास लाईक जरूर करा.